देव निवृत्ती आने धरले कोणी कर देव निवृत्ती आने धरले कोणी देव निवृत्ती देव निवृत्ती धरले कोणी करे देव निवृत्ती आने धरले कोणी कर देव निवृत्ती आने धरले देव ज्ञानोबराच्या समाधीचा प्रसंग आहे. बसणारी मंडळी टाळे एकदम हळू वाजवा. एक हात माझ्या निवृत्तीनाथ दादाने धरलाय आणि दुसरा हात पांडुरंग परमात्म्याने धरलाय आणि ज्ञानोबरायला घेऊन समाधी स्थळावर जात आहे. काय गोड वर्णन माझे नामदेवराय करतात. नदीची आमाशा थोडा विकोरी घातले माझवन तैसे जनवन कालवले ज्ञानोबराय समाधी अवस्थेला जात असताना जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागला. रुक्मिणी आईसाहेब पांडुरंग परमात्म्याकडे गेल्या. मालक, हजारो संत या महाराष्ट्रात जन्माला आले हो, हजारो संत या महाराष्ट्रातून निघून गेले, पण मी एवढं रडताना तुम्हाला कधी बघितलं नाही. त्यावेळेस भगवंताच्या मुखातले उद्गार आहे. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी ते ज्ञान संजीवनी जाणते लोक्यासी. आणि पांडुरंग परमात्म्याचं आणि ज्ञानोबरायचं नातं सांगत असताना नाथबाबाने एका ठिकाणी वर्णन केलंय. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. हो, जगाच्या मालकाने ज्ञानोबा मोठा आश्चर्य. एक सांगू का गड्यानो, तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये जन्माला आलो त्या गावाचं नाव चिंचवड नाही. काय चिंचपूर नाहीये, चिंचपूरच आहे ना का चिंचवड? चिंचपूर. तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये जन्माला आलो त्या गावाचं नाव चिंचपूर नाहीये. तुम्ही आम्ही ज्या गावामध्ये जन्माला आलो त्याचं नाव लोणी नाहीये, शिर्डी नाहीये, अहिल्यानगर नाहीये, महाराष्ट्र नाहीये, भारत नाहीये, जग नाहीये. तुम्ही आणि मी या जगामध्ये जन्माला आलो, या जगाचं नाव मृत्यूलोक आहे. काय आहे या गावाचं नाव? काय आहे? मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकाचा एक नेम आहे गड्यांनो, इथला प्रत्येक माणसाला जावं लागतं. प्रत्येकाची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा महिना वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे. पण बसणारे मंडळी, जोही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचं. महाराज सांगतात, एथ नाही मोरो आले अवतार 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 रे बाबा जीव किती जीव किती हा रते पावन जीव किती जीव किती रते पावन जीव नाही मोरो आले अवतार रते पावन
मग येते जीवा नाही उरू आले अवतार येरते पामर जीव किती बसणारे मंडळी. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्या आणि माझ्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसले आपल्याला जाणंच आहे. प्रत्येकाला जाणं हे ठरलेलं आहे. कधी जाणार हे माहीत नाहीये. पण बसणाऱ्या मंडळीला माझी एक विनंती आहे, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाहीये आणि कधी जाणार आहे, पण कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. आमच्या द्रौपदीबाईच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित, त्या आईच्या पुण्यतिथीला उपस्थित असणाऱ्या सगळ्या माता माऊल्यांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी एक आदर्श घ्या. आपण असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपल्याही घरच्यांनी आपली पुण्यतिथी घातली पाहिजेत गड्यांना. उत्तमची बोरे कीर्ती मागे उत्तमची बोरे कीर्ती मागे उत्तमची बोरे कीर्ती मागे उत्तमची बोरे कीर्ती मागे. बसणारे मंडळी, प्रत्येकाने आपल्या जाण्याचा विचार केला पाहिजे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. अरे महाराष्ट्र आपल्यासाठी रडाव एवढं नका चांगलं जगावं गड्यानो, पण कमीत कमी आपला अहिल्यानगर जिल्हा आपल्यासाठी रडाव एवढं तर चांगलं जगलं पाहिजे. बरं नका काय अहिल्यानगर रडे ना, तुमचा तालुका कोणता आहे? संगमनेर आहे ना, म्हणजे तुम्ही बॉर्डरवरचे, बरोबर आहे ना. संगमनेर तालुका रडला पाहिजे एवढं तर चांगलं जगा. याच्यापेक्षा किती सबसिडी तुम्हाला देऊ मी? काही कॅबिनेट मंत्री थोडा आहे तुम्हाला सबसिडी द्यायला महाराज. नका का संगमनेर तालुका रडे ना, पण कमीत कमी आपलं चिंचपूर गाव आपल्यासाठी रडा एवढं तर चांगलं जगा. अहो काही माणसाचं नशीब एवढं खराब आहे की गावकरी त्याच्या मरणाचा नवस करतात. हो, गावातल्या लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस जगतात कशाला? या महाराष्ट्र राज्याचे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी हवेसारखी पसरली. त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं, कुटुंबियांना दुःख झालं, नातेवाईकांना दुःख झालं. यात नवल नाहीये. हे उदाहरण याच्यासाठी सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्याने महाराजासोबत प्राण सोडला. अरे तुमच्याने माझ्यासाठी कुत्रे नाही मरणार गड्यानो, याची गॅरंटी मी तुम्हाला 1000च्या स्टॅम्पवर लिहून देतो. माझ्या तुमच्यासाठी कुत्रे कसे मरतील? कुत्रे आपल्यासाठी मराव एवढं चांगलं नका जगू, पण कमीत कमी आपले नातेवाईक लोक आपल्यासाठी रडले पाहिजे एवढं तरी चांगलं जगलं पाहिजे. नाही तर अंत्ययात्रेमध्ये लोक चर्चा करतात, महाराज बरं झालं हो आमच्या गावची घाण गेली, असंही बोलतात महाराज लोक. यांनी एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली, यांनी एक सुद्धा दिंडी चांगली ठेवली, यांनी एक सुद्धा सप्ताह चांगला ठेवला नाही. मला एवढंच विचारायचं, माणसं एवढे कसे आडवे असू शकतात? हो, देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे महाराज. कुत्रा आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवा, म्हैस आडवं, फक्त एक उभं जन्माला घातलंय माणूस. देव तो डोक्याला हात लावून बसला, बाबा 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 बाबा. हे उभा असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. 100 काळ्या मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल. पण गावातला एक माणूस जर आडवा गेला तर बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक लागते महाराज. एवढी ताकद आहे माणसामध्ये. म्हणून सर्वांना माझी विनंती, जीवन जगा माझ्या तुकोबरायासारखं. अंतकाळी विठू आम्हासी पावला, गुढी सैत झाला गुप्त तुका. अंतकाळी विठू आम्हासी पावला, गुढी सैत झाला गुप्त तुका. अरे जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये वनवास एक मान्य आहे मला. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनात त्यांची बायको अन्न करता मिली मान्य आहे मला. जगद्गुरु तुकोबरायची सावकारकी गेली, पाटीलकी गेली, सगळं काही गेलं.
अरे संसारिक जीवन जरी जगद्गुरु तुकोबरायचं फाटका असेल, पण परमार्थ एवढा तोला मोलाचा केलाय महाराज. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. अरे विश्वाच्या मालकाने तुकोबरायला नेण्यासाठी विमान घेऊन ये, याच्यापेक्षा परमार्थिक ऐश्वर्य काय असेल. घ्या माझ्या ज्ञानोबरायचं उदाहरण. देव निवृत्ती याने धरले कोणी कर, देव निवृत्ती याने धरले कोणी कर, देव निवृत्ती देव निवृत्ती धरले कोणी करे, देव निवृत्ती याने धरले कोणी कर, देव निवृत्ती याने धरले कोणी देव देव निवृत्ती ज्ञानोबरायच्या समाधीचा प्रसंग बसणारी मंडळी टाळेचं महावाज. एक हात माझ्या निवृत्तीनाथ दादाने धरलाय आणि दुसरा हात पांडुरंग परमात्म्याने धरलाय आणि ज्ञानोबरायला घेऊन समाधी स्थळावर जात आहे. काय गोड वर्णन माझे नामदेवराय करतात. नदीची आमाशा थोडा विपरीत घातले माझवन, तैसे जगवन कालवले. ज्ञानोबराय समाधी अवस्थेला जात असताना जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागला. रुक्मिणी आई साहेब पांडुरंग परमात्म्याकडे गेल्या, मालक हजारो संत या महाराष्ट्रात जन्माला आले हो, हजारो संत या महाराष्ट्रातून निघून गेले, पण मी एवढं रडताना तुम्हाला कधी बघितलं नाही. त्यावेळेस भगवंताच्या मुखातले उद्गार आहे. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, ते ज्ञान संजीवनी जाणते लोक्यासी. आणि पांडुरंग परमात्म्याचं आणि ज्ञानोबरायचं नातं सांगत असताना नाथबाबाने एका ठिकाणी वर्णन केलंय. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. हो, जगाच्या मालकाने ज्ञानोबरायच्या जाण्याने लढाव, एवढं चांगलं जीवन जगा. जगद्गुरु तुकोबरायचा शेवटचा काळ पांडुरंग परमात्म्याने तुकोबरायला नेण्यासाठी यावं. अरे तसे तर हजारो लोक जन्माला येतात आणि हजारो लोक मरतात महाराज. काय कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटम बाट. जर इथं येऊन परमार्थ नाही करता आला, इथं येऊन जर समाजाची सेवा करता नाही आली, इथं येऊन जर चांगलं काम करता नाही आलं, तर जुनी म्हण एक आपल्या भागामध्ये, जन्मी आला हेलान पाणी वो वो मेला. काय महाराज, बैलामध्ये कुत्र्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे. बैल अहो आपल्यापेक्षा जनावर चांगलं जगतात महाराज. मला एवढंच सांगायचं, कुत्र्याकडे आधार कार्ड आहे का हो? कुत्र्याकडे आधार कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे पॅन कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे मोदीचे 2000 आहे का? बरं जाऊ द्या. कुत्र्याच्या बायकोला म्हणजे श्री कुत्री देवी काही लाडकी बहीण योजनेमध्ये राबवलेली किती? नाही. तिला ना 2000 भेटतात ना ते आधार कार्डमध्ये ना त्यांच्याकडे पॅन कार्ड आहे. बरं जाऊ द्या. कुत्र्याचा स्वतःचा 7-12 नाहीये. कुत्र्याचा स्वतःचा 7-12 नाही, छोटंसं घर सुद्धा नाहीये. बरं त्याचं घरकुल यादीत नाव नाही आलेलं, तरी एका टायमाला कुत्रं कमीत कमी 10-10, 15-15 पिल्याचं संगोपन करतंय. तुम्ही एकूण त्या एक लेकराला इंजिनियर करता म्हणजे काही उपकार नाही करत महाराज. तुम्ही खानदानी असून सुद्धा पिवळं कार्ड आहे तुमच्याकडं.
हा तुमच्याकडे 25 एकर जमीन असून सुद्धा राशींचे गहू खातात आपण, एवढे हलकट लोक आहे महाराज. जेवढ्या चांगल्या चांगल्या योजना आहेत, जेवढ्या फुकट योजना आहेत, जेवढ्या श्रीमंतांनी खाल्ल्या तेवढ्या गरिबांनी खाल्लेल्याच नाही महाराज. 25-40 एकर जमीन आल्या माणसाला घरकुल काय करायचं, कठीण ताळा झालाय. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये जीवन जगत असताना असं कार्य करा गड्यांनो की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो अहिल्याचा कीर्ती जगामाझी अहिल्याचा कीर्ती. गेले दिगंबर अजून सुद्धा या लोकांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. म्हणून जाणं निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. फक्त जात असताना माणसानं चांगलं जात जावं. अभंग नाथ महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील आहे. नाथ महाराज जेवढे काही साधू संत मंडळी या वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आले, त्यांनी तुम्हाला या मृत्यू लोकातून तरुण जाण्याचाच मार्ग सांगितला आहे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, आवाज कमी कर. जागता जगदेव राखा काही भाव. सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागृत करण्याचं काम केलंय. मज निरंतर जागविती. अजून एक प्रमाण घ्या. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे. संप्रदायामध्ये जन्माला आले त्या प्रत्येक माणसाने आपल्या जीवन जगण्याचं सूत्र तुम्हाला आणि मला सांगितलं. हे बाबांनो, आले कशासाठी? कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी माणूस विसरून गेलाय. बसणारे मंडळी, नुसता माणूस पळतोय बा, कशासाठी पळतो हेही कळत नाही आणि का पळतो हेही कळत नाही. वाईट तर याचं वाटतं, ज्याच्याकडे पैसे तेही पळतच आहे आणि ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतच आहे. पैशावाल्याला पळायची काय गरज आहे? समाधान, आनंद, सुख आणि ह्या ज्या गोष्टी ना महाराज आपण म्हणतो ना समाधान समाधान, समाधान पळण्यात कसं राहिलो महाराज, समाधान थांबण्यात आहे महाराज. त्यागा शांती निरंतरम. अरे त्यागात शांती सांगितलेली, भोगात थोडी शांती सांगितलेली आहे. अहो किती चांगली गाडी घ्या तुम्ही, आपल्यापेक्षा दुसऱ्याची पाहिली की माणसाचा आनंद मावळतो का नाही? बरं जाऊ द्या, एक सिंपल व्यवहार सांगतो. आता एवढे बहुसंख्य लोक तुम्ही कीर्तनासाठी उपस्थित आहे. काही बिचारे टू व्हीलरवर आलेले, काही बिचारे वस्तीहून पायी आलेले,
काही बिचाऱ्याने स्विफ्ट आणली आहे, काही ना वॅगनर आणलेली आहे, काही ना इंडिओर आणलेली, बरोबर आहे का नाही? ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार ज्यानं त्यानं जी ती गाडी आणलेली. आता कीर्तन संपलं, जेवण झालं की जे टू व्हीलरवर चालले ना त्यानं स्विफ्टवाल्याकडे बघायचंच नाही, त्यानं पायी चालणाऱ्या लोकांकडे पाहायचं. अरे याला तर जायला 20 मिनिटं लागणार आहे, आपण तर 5 मिनिटात घरी जातो. पण त्या टू व्हीलरवाल्याला एवढी खाज आहे महाराज, ते पायी चालणाऱ्यावाल्याकडे पाहतच नाही. ते कोणाकडे पाहतं? स्विफ्टवाल्याकडं. कोणाकडं? बरं, स्विफ्टवाल्यानं तरी किती आनंदात घरी गेलं पाहिजेत. 1 लिटरमध्ये 20 किलोमीटर चालते ना, 5,000 सर्व्हिसिंग होती ना. हा, ते स्विफ्ट चालवता चालवता क्रीटावाल्याकडे पाहता. अरे नको ना, कशाला ताण घेतो एवढा. बरं, क्रीटावाल्यानं तरी किती आनंदात चाललं पाहिजे. 1 लिटरमध्ये 16-17 किलोमीटर चालती, मस्त गाडी आहे, आरामदायक आहे. पण क्रीटावालं इनोव्हावाल्याकडे पाहतं, इनोव्हावालं फॉर्च्युनरवाल्याकडे पाहतं, फॉर्च्युनरवालं इंडिओरवाल्याकडे पाहतं. बरं, इंडिओरवाल्याला तरी का थोडी खाज आहे का महाराज? ते सनरूप वर करून हेलिकॉप्टरकडे पाहतं, म्हणजे काही सोपं आहे का महाराज? अरे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानलं पाहिजेत ना, नाथबाबा सांगतात. पाकवाज बेसूर, माईक बंद करून लाव. कोणे दिवसी पैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. बसणारी मंडळी, एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर माझ्या तुकोबराय ज्ञानोबरायमुळे तुम्हाला बसायला भेटेल. लक्ष देऊन ऐका. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटेल. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पलही नसेल. त्यावेळेस विचार करा, सोन्याच्या सिंहासनावर बसलो ही सुद्धा माझ्या इच्छा पांडुरंगाचीच आहे, आणि पायी चालताना माझ्या पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? पण आपलं असं झालंय, चांगलं केलं की आपण केलं, वाईट केलं की कोणी केलं? देवाने केलं. मला आता मागाशी एक माणूस म्हणला, म्हणे महाराज आता आहे का पावसाचे दिवस आहे का? असं कुठं असतं का म्हणे महाराज? सोयाबीन गेली, कपाशी गेली, आमचा ऊस सुद्धा चिबडलाय हो, ऊस काढायला सुद्धा आता काय इतकं पाऊस झाला, असं तसं झाला. म्हणलं निसर्गाचं काहीच चुकलेलं नाहीये. अरे आपण माणसासून जर राक्षसासारखे वागायला लागलो गड्यानो, 50-50 वर्षाचा नराधम जर 5-5 आणि 10-10 आणि 8-8 वर्षाच्या लेकरीवर बलात्कार करायला लागला, तर मला तर असं वाटतं हा पाऊस कमी आहे, आपल्यावर ढग फुटी होऊन आपण वाहून गेलो पाहिजे सगळे. महाराज खरं सांगतो तुम्हाला, माणसासून जर तुम्ही जनावरासारखे वागायला लागले, इथं पैशासाठी माणूस कोणाचाही खून करायला लागला, नीतिमत्ता राहिलेली नाहीये. ज्या मायबापाने माणसाला मोठं करायचं, रात्रंदिवस शेतात कष्ट करायचे, आणि त्यांनी नोकरीला लागल्यानंतर मायबापाला वृद्धाश्रममध्ये टाकायचं, असं वाटतं का तुम्हाला निसर्ग तुमच्या मनासारखा चागल? तुम्ही जनावरासारखे वागायला लागले, त्याच्यामुळे निसर्ग बिघडलाय. तुम्ही माणसासून राक्षसासारखे वागायला लागले. अरे आपण लोकांनी फक्त राक्षसांचे नाव खराब केले. तुम्ही रावणाचं चरित्र ऐकून ये. रावणाला किती तोंड होते हो? बोलत चला गड्या, किती तोंड होते? रावणाला 10 तोंड होते. मग डोळे किती झाले? 10 दुनी. रावणाला 10 तोंड होते, रावणाला 20 डोळे होते. पण रावणाने एकाच मायमाऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं. तिचं नाव काय? माया हो. काय नाव काय तिचं? सीता. रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते, पण जन्मामध्ये फक्त एका मायमाऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं, त्याचं नाव आहे सीता. अरे तुम्हाला 2 असून सुद्धा जगातली कोणतीच मायमाऊली चांगली दिसत नाही महाराज. रावणापेक्षा हलकट लोक झालोय आपण. आपले जर डोळे चांगले राहिले असते तर कोपर्डीसारखे बलात्कार महाराष्ट्रात नसते घडले. आपले जर डोळे चांगले राहिले असते तर 5-5, 10-10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार नसते घडले. आपले जर डोळे चांगले राहिले असते तर महाराज बलात्कार झाले नसते. मग महाराज निसर्ग एकदम चांगला आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमच्याकडे फक्त 2-4 वर्ष शिल्लक आहे. 29 शेवट आहे तुमचा म्हणजे माझा बी. मी काही वेगळा नाहीये. कोरोनाच्या काळात जगले उपकार माना. कोरोनाच्या काळातून जिवंत राहिले असं समजा. उर्वरित आयुष्य माझ्या देवानं तुम्हाला दिला या काळे अवकाश. आता देवानं वेळ दिलेला आहे ना, मग त्या काळाचा सदुपयोग कसा करायचा महाराज सांगतात. काळ सारा वाचिंतने एकांत भासे कंकशाने देवाच्या पूजने ओ प्रदक्षिणा हे काळ सारा वाचतो एकांत वाची रंगाचा
तुमच्याकडे शिल्लक आहे. महाराज सांगतात, जळो माझा काळ सरो माझा काळ तुझी या चिंतने. बस काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा. पुढं सांगितलंय महाराजाने, युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. अरे काय सांगायला पाहिजे तुकोबरायनं अजून तुम्हाला? किती खावं तुकोबरायनं सांगितलेलं आहे. नाश्ता जेवणासारखा करूनही तुकोबरायनं सांगितलंय. नाश्ता हा जेवणासारखा करूनही तुकोबरायने त्यातून सांगितलंय ना. आता बऱ्याचशा ठिकाणी गेलं का आपण म्हणावं चला जेव्हा लोक म्हणतात महाराज मी डाईट फॉलो करतो. काय म्हणतात? हे काय डॉक्टरच्या बापाचं आहे का डाईट? अहो हे आमच्याच बापाचं आहे. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी. किती बोलावं, काय बोलावं, किती झोपावं. अरे धंदा करायची सुद्धा युक्ती तुकोबरायने दिली. मुद्दल आता तोटा ऐसा खोटा उदी. म्हणजे अरे धंदा करायचा कसा? पैसे कमवू नका असं सांगितलं नाही, कमवा ना जोडून या धन. अहो सगळ्या योजनाच आमच्या आहे. सगळ्या योजना वारकरी संप्रदायाच्या आहे. आता सरकार आपल्याला सांगतं झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे. ही सरकारची योजना आहे का हो? हा ही योजना सुद्धा आमच्या बापाचीच आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली. अरे वृक्ष तुमचे सोयरे आहे, वृक्ष तुमचे नातेवाईक आहे. वाचवा त्या वृक्षाला, नाही तर 2019 मध्ये तुम्हाला ऑक्सिजन सुद्धा भेटणार. हे 350 वर्षापूर्वी गाथ्यात लिहून ठेवलं, आता लोकांना कळायला लागलं. आता सरकार म्हणतं झाडे लावा, झाडे जगवा. पाठीमागं सरकार म्हणे बा 5 कोटी झाडं लावले. कुठं लावले काही माहित नाही, कागदावर आहे का कुठे पण आहे म्हणतात बा. एक झाड तर प्रत्येक. अरे तुमच्या आजोबाने आंबा लावला म्हणून आपण खाल्ला. आता तुमच्या नातवासाठी तर आंबे लावले पाहिजेत का नाही आपण? बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागृत करण्याचं काम केलंय. सर्व साधू संतांचं ध्येयच, त्यांचं कार्यच जाडू संताचे मार्ग. आडराणी उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषीसाच भावे वर्ताया. महाराज सांगतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना. उद्धराया आले दीन जना. उद्धराया आले दीन जना. साधू संतांचा जन्म तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी. करा पोटा निवाडा करा पोटा निवाडा करा पोटा निवाडा करा पोटा. उजळा बयानू माता ओ उजळा बयानू माता तेरा पोटा निवाडा तेरा पोटा नामदेवराय तीर्थयात्रेसाठी निघाले त्यावेळेस पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नामदेवराय उभे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा तुमच्या सांगण्यावर मी ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेसाठी चाललोय, पण मी तुम्हाला एक शब्द देतोय, कटेवरी कर नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दर्शन, ज्याचे कटेवर कर नाहीये अशा देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाहीये. म्हणून परमार्थामध्ये एकनिष्ठता खूप महत्वाची. लक्ष देऊन कीर्तन ऐका. दादा, मुस्लिम लोकांचा अल्लाह, मुस्लिम लोकांचा अल्लाह, मारवाडी लोकांचा सल्ला ना आपला हल्ला गोल्ला आपला ताळाच कळत नाही महाराज. आपला एक वार नाहीये, एक उपवास नाहीये. शास्त्राने फक्त तुम्हाला 2 उपवास करायला सांगितले, एक सोमवार सांगितलं आणि दुसरी एकादशी. एकादशी का करावी याच्यासाठी 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे. मला वाटतं उद्याची एकादशीची आहे. उद्या काय एकादशी. अंबरीश राजाचं चरित्र 9व्या स्कंदामध्ये. सोमवार धराव याच्यासाठी गाथ्यामध्ये तुकोबरायचं प्रमाण आहे.
पण मंगळवार धरावा, बुधवार धरावा, शुक्रवार धरावा याच्यासाठी गाथ्यातही वर्णन नाही, ज्ञानेश्वरी सुद्धा वर्णन नाहीये. पण लोकांचं असं झालं, काही काही माता मावल्या महिन्यातून 25 उपवास करतात. किती उपवास करता माया हो तुम्ही? 25 उपवास करता आणि एकादशी दिवशी भाकरी खाता. काय फायदा आहे हो? गाढ वानिशेत खाल्लं पाप ना पुण्य. शास्त्रानं जे सांगितलं ते जर केलं तरच त्याचं तुम्हाला काहीतरी फल भेटल, नाही तर मनोमार्गे गेला तो ते त्याची हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. मनानं केला परमार्थ हा माणसाला चुकीच्या दिशेने नेतो, म्हणून मनानं काहीच करायचं नाहीये. तुकोबराय सांगतात, बाबा एवढा अनमोल किमतीचा नरदे तुम्हाला प्राप्त झाला. मी तुम्हाला सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, त्या पांडुरंगाला जीवनामध्ये आपलं करा. का? त्याच्याकडे सगळ्या गोष्टी ऐका, यशस्वी अवदारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवरी वस्ती जेत, म्हणून तो उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. आणि तो हा देवाचाही देव बळिया माझा, त्याची सत्ता काय? गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रेल स्थानम निधानम बीज म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जागा ते चाळीता. ठीक आहे महाराज, आणि जर तुम्ही त्याला जीवनामध्ये नाही आपलंसं केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. आणि एकदा वेळ गेली ना महाराज की मग परत सुरू होतं पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरेश. किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजेती, एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य देहाचा. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडला. मी दररोज सांगतोय, माणूस जन अनमोल रे, मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलाय. मग इथं येऊन बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा महाराज सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरी, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, हरिमुखी गाता हर परी, चुकू नको. प्रत्येक गोष्टीसाठी वयाची मर्यादा आहे, म्हणून तो तुकोबराने विचार करून शब्द वापरलाय. म्हातारा भाग्यवंत नाही म्हणले तुकोबराय, तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून जर वेळेत तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. आणि देवाला सोडून जगातल्या कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करा, तुमच्या पदरात दुःखच पडणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. करिता बरोबरी दुरावरी दोरी, करिता बरोबरी दुरावरी दोरी, दुरावरी दोरी, करिता
सांगतात देवाला सोडून जगातले जेवढे काही उपद्रव आहे त्याच्यासाठी प्रयत्न करा. करिता बरोबरी दुरावसी दुरी. जेवढे आपण प्रयत्न करतो तेवढं आपल्या पदरात दुःख पडतंय. 1,00,000 रुपये खिशात आले ना की मनुष्य विचार करतो आपण आता 50,000चा फोन घेऊ, 25,000ची बायकोला काहीतरी दागिने करू. पण नशीब एवढं खराब असतं 1,00,000 खिशात यायच्या अगोदर 1,50,000चं गड्डं पडलेलं असतं महाराज. म्हणून संसारात कोणत्याही गोष्टीचे प्रयत्न केले, अरे तुम्ही मीच केले असं नाहीये. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा. माझे गुरुजी मला नेहमी दररोज कीर्तनातून सांगतात, नेहमी मला सांगतात, पुरुषोत्तम संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं नाही, सोडवण्याच्या भानगडीत पडू नये. संसाराचं गणित म्हणजे केळीचं पान आहे माया हो. कशाचं पान आहे? संसार म्हणजे काय आहे माया हो? केळीचं पान. आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी मी जर तुम्हाला सुई दिली आणि दोरा द्यायला सांगितलं, हे बघा ना मला कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या, तुम्ही जसं जसं शिवायला जासाल ना माया हो तसं तसं ते फाटतं. शिवता येत नाही बरं, अजिबात नाही, कधीच नाही शिवता येणार. महाराज सांगतात की बा दुःखाचे केने सुटले, ज्ञानोबरायची ओवी आहे, जे तर मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळ येणे, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या. संसाराचा विचार तुमचा माझं काय घेऊन बसले महाराज. राजा रावणा सारखा मोठा संसारी कोणी होईल का हो? एकट्या राजा रावणाला 80,000 बायका होत्या. किती? मी तो विचार करतो कसा सांभाळता असेल एवढ्या बायका तो. आपल्याला एक सांभाळता नाकी नवा आले महाराज, बरोबर आहे का नाही? 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं होते, 1,25,000 नातू होते. बरं झालं ते तुमच्या जिल्ह्यात जन्माला आला नाही रावण, नाही तर रावणच खासदार, मंडोदरी आमदार, इंद्रजीत जिल्हा परिषद अध्यक्ष, तुमचा कोणाचाच नंबर नसता लागला. एवढा मोठा राजा रावण होता आणि दशग्रंथी होता. 6 शास्त्र 4 वेद मुखतगत होते. रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ञ कोणी नव्हता, रावणासारखा संगीतामध्ये तज्ञ कोणी नव्हता, आणि रावणासारखा भगवान शंकराचा भक्तही कोणी या विश्वात झाला नाहीये. मग एवढा मोठा राजा रावण, त्यानं सुद्धा संसारात प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला सुगंध आणेल 3. मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला, आपल्यासारख्या 2-2, 4-4 एकरावाल्याने डोकं लावायचं नाहीये महाराज. संसाराचं गणित सुटलंच नाहीये. संसाराचं गणित जर सोडवायचं असेल तर एक मी तुम्हाला सांगतो, जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेने चाललंय 1, जे झालंय ते माझ्या पांडुरंगाच्या सत्तेने झालंय 2, आणि उद्या जे होणार आहे ते माझ्या भगवंताच्या सत्तेने होणार आहे 3. पण एवढी लोकांची अपेक्षा वाढली. आता तुम्ही एवढे बहुसंख्य लोक कीर्तनासाठी उपस्थित आहे. काही बिचारे पायी आलेले, बरोबर आहे का नाही? काही टू व्हीलर घेऊन आलेले, काही स्विफ्ट घेऊन आलेले, काही एर्टिका घेऊन आलेले, काही क्रिटा घेऊन आलेले, काही फॉर्च्युनर घेऊन आले, काही इंडिओर घेऊन आले. ज्याच्या त्याच्या ऐपतीनं ज्यानं त्यानं गाडी आणली. मग आता कीर्तन संपलं, जेवण झालं की जे टू व्हीलरवर चालणारे लोक आहे ना, त्यांनी फक्त माझी विनंती, तुम्ही पायी चालणारे लोकांकडे पहा. अरे आपण 10 मिनिटात घरी पोहोचणार, यांना अर्धा तास लागणार आहे. पण टू व्हीलरवाल्याला एवढी खाज असते, ते कधीच पायी चालणाऱ्याकडे पाहत नाही, ते स्विफ्टवाल्याकडे पाहतो. मग स्विफ्टवाल्यानं तरी किती आनंदात चाललं पाहिजेत. 1 लिटरमध्ये 25 किलोमीटर चालतील महाराज, पण स्विफ्टवाल्याला दम निघत नाही संकेत, ते क्रिटावाल्याकडे पाहतो. क्रिटावाल्याला तरी कुठं दम आहे महाराज. क्रिटावाल्या आता 1 लिटरमध्ये 14-15 किलोमीटर चालते, पण क्रिटावाल्याला लय हाऊस. क्रिटावाला इनोवाल्याकडे पाहतं, इनोवाला फॉर्च्युनरवाल्याकडे पाहतं. आता फॉर्च्युनर तर सगळ्यात राजा गाडी ना, मग फॉर्च्युनरवाल्यानं तरी आनंदात गाडी चालवावं, ते इंडिओरवाल्याकडे पाहतं. बरं इंडिओरवाल्यानं तर थांबाव, ते सनरूफ काढून वरती विमानाकडे पाहतं. कसं जमल होताळा? अपेक्षा वाढली की दुःख वाढतं. काय वाढतं? अपेक्षा वाढली की दुःख वाढतं. अरे एक काळ, या कोरोनाच्या काळात आपण असं राहिलो की नुसतं एका नाईट पॅन्टवरून टी-शर्टवर 2 वर्ष काढली महाराज आपण. आपल्याला ना कपडे स्टार्च करायची गरज पडली, ना गाडी धुवायची गरज पडली, ना काहीच नाही, एकदम आनंदात राहिलो. म्हणून समयासी सादर व्हावे देव ठेविला, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अपेक्षा वाढली महाराज की माणसाचं दुःख. आणि नेमकं काय झालंय माहितीये का? आता नको ती अपेक्षा वाढलेली लोकांची. काय झाली? मला तर वाईट वाटतंय. प्रत्येकाला जीवनामध्ये कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय. व्यंकटेश काय व्हायचंय? कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय, आणि अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय लोकांना. हे जे केबीसी, हे जे शेअर मार्केटमध्ये लोक जे गेले ना महाराज, यात बाकीचे जाऊ दे, आमचे बावळे गेले काही ना गाड्या विकून पैसे भरले हो शेअर मार्केटमध्ये. लटकते रे ना गेले महाराज. काही ना सोनं ठेवून महाराज पैसे भरले. जगात अशी कोणती बँक आहे बरं 1 लाखाचे 10,000 द्यायला? तुम्ही जेवण करता, तुम्हाला थोडी तरी अक्कल पाहिजे. रिझर्व्ह बँकेचा जर त्यांनी जर जो हे काढलाय JR की
6%, 6.5%, 7% तुम्हाला व्याजदर भेटल, तर तुम्ही 1 लाखाचे ज्या अर्थी तुम्हाला तो 10,000 देतोय त्या अर्थी प्रत्येकानं समजून चाललं पाहिजे इथं काहीतरी गफलत आहे. पण लोकांना कमी दिवसात श्रीमंत व्हायचंय, बरोबर आहे का नाही? कमी दिवसात श्रीमंत व्हायचं ना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं. त्याच्यामुळे या दोन गोष्टी कधीच शक्य नाही. विठाला विठाला विठ्ठला